हॅलो एव्हरीवन, आपण आज जाणून घेणार आहोत होओपोनोपोनो प्रेयरद्वारे रिलेशनशिप हील कशा पद्धतीने करता येईल. ओके, तर रिलेशनशिप हील करण्यासाठी आपल्याला एक इंटेन्शन सेट करावं लागत असतं, बरोबर. तर त्या अगोदर इंटेन्शन सेट करण्यापूर्वी तुम्हाला हे माहितीच असणार की होओपोनोपोनो प्रेयर एक क्लिन्झिंग प्रेयर आहे. निगेटिव्हिटीला परिपूर्णपणे काढून टाकत असते ही प्रेयर. तर होओपोनोपोनो प्रेयर आपल्यातील संपूर्ण निगेटिव्हिटी जे असते ती क्लीन करत असते. ही क्लिन्झिंग प्रेयर आहे, फॉरगिवनेस प्रेयर आहे. ओके, तर आपल्याला रिलेशनशिप हील करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, इंटेन्शन सेट करायचं असतं. जसं की बेसिक होओपोनोपोनो असतं, त्यांनी सुद्धा आपल्याला बरेचसे रिझल्ट मिळत असतात. पण जेव्हा आपण कन्व्हर्सेशनल होओपोनोपोनो प्रेयर करतो, म्हणजेच एखादं इंटेन्शन सेट करून जर ती प्रेयर केली तर अतिशय फास्टपणे याचे रिझल्ट आपल्यासमोर येत असतात. आणि याला काय महत्त्वाचं असते, कन्सिस्टन्सी. म्हणजेच काय की आपल्याला रेग्युलर प्रमाणात ही करावी लागते. ही फॉरगिवनेस प्रेयर आहे, क्लिन्झिंग प्रेयर आहे. ज्या पद्धतीने आपण हररोज आपल्या बॉडीला शुद्ध करण्यासाठी काय करत असतो, तर अंघोळ करत असतो, तर त्याच पद्धतीने आपल्या शरीरामधील, आपल्या बॉडीतील, आपल्या अंतःकरणातील संपूर्णपणे शुद्धी करण्यासाठी, फॉरगिव करण्यासाठी आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर करावी लागते. तर काहींचं असतं की आम्हाला टाईम नाही मिळत. तर का टाईम नाही मिळत, आपण आपल्या बॉडीला कितीही घाई असली तरी आपण आपली बॉडी स्वच्छ करत असतो, राईट. तर त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील, म्हणजेच आपल्या बॉडीतील निगेटिव्हिटीला क्लीन करण्यासाठी आपल्याला हररोज 5 मिनिट तरी काढावे लागतात. म्हणजेच तुम्ही जर 21 डेज म्हणजेच 21 दिवस कुठलाही गॅप न घेता होओपोनो प्रेयर एक इंटेन्शन सेट करून जर केली तर ते आपोआप फॉरगिवनेस जे आहे, जी प्रेयर आहे आणि क्लिन्झिंग जे आहे ते क्लीन होत चालते. ओके, जर तुम्ही होओपोनोपोनो प्रेयर 21 दिवस किंवा लगातार 3 महिन्यापर्यंत जर सकाळला उठल्यानंतर लगेच आणि रात्रीला झोपण्याच्या पूर्वी जर 5-5 मिनिट जर करत गेले तर तुमची जी लाईफ आहे ती मॅजिकल वेमध्ये चेंज होणं चालू होऊन जात असते. ओके, तर त्याच पद्धतीने आपल्याला करायचं काय आहे, ही होओपोनोपोनो प्रेयर ही एक फॉरगिवनेस प्रेयर आहे, क्लिन्झिंग प्रेयर आहे. तर आपल्याला यामध्ये इंटेन्शन सेट करायचं असतं. तुम्ही हे सुद्धा ऐकलं असणार की काही काहींचं कार्मिक रिलेशनशिप असतात, तर त्याला सुद्धा हील करायचं कसं, हा सुद्धा प्रश्न पडतो. तर यामध्ये काय आहे, कार्मिक रिलेशनशिप असू द्या की कुठल्याही पद्धतीचं नो कॉन्टॅक्ट असेल किंवा काहीही तुमच्या डेली रुटीनमध्ये काहीही रिलेशनशिपला घेऊन प्रॉब्लेम्स येत असतील, तर तुम्ही रिलेशनशिपला हील करण्यासाठी जे मी आता इंटेन्शन सांगणार ते इंटेन्शन सेट करून तुम्हाला होओपोनोपोनो प्रेयर ही करायची आहे. तर इंटेन्शन कुठलं सेट करायचं आहे, तर इंटेन्शन हे सेट करायचं आहे. बघा, तुम्हाला अगदी एका शांत ठिकाणी बसायचं आहे आणि दीर्घ खोलवर श्वास 3दा घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही दीर्घ खोलवर श्वास घेता तेव्हा असं फील करा की पॉझिटिव्हिटी इन करत आहात, म्हणजे पॉझिटिव्हिटीला, सकारात्मक ऊर्जेला तुम्ही आत ओढत आहात. आणि जे काही निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातील आहे ते ब्लॅक एनर्जीच्या रूपामध्ये तुम्ही आउट करत आहात. म्हणजे इनहेल करताना पॉझिटिव्हिटी इन आणि एक्झेल करताना एक ब्लॅक कलरची एनर्जी आपल्यामधून रिलीज होत आहे या पद्धतीने. ओके, आणि जेव्हा तुम्ही इनहेल करता त्यावेळेस परिपूर्णपणे पॉझिटिव्हिटी आत घ्या आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि सोडत असताना तोंडावाटे सोडायचं आहे. आणि असं इमॅजिन करायचं आहे की तुम्ही खिडकी, आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या रूममधून ज्या साईडना खिडकी आहे त्या साईडकडे थोडं वळून, म्हणजेच खिडकीच्या साईडने थोडं आपली मान वळवायची आहे आणि फील करायचं आहे की त्या खिडकीमधून ब्लॅक एनर्जी परिपूर्णरित्या बाहेर जात आहे. समजलं की इनहेल करत असताना पॉझिटिव्हिटी नाकाच्या थ्रू आत घ्यायची आहे आणि एक्झेल करत असताना ब्लॅक एनर्जी खिडकीच्या वाटे बाहेर जात आहे आणि
आपण जेव्हा एक्झेल करतो ते तोंडावाटे करायचं आहे. ओके, असं 3दा इनहेल, होल्ड, रिलीज. ओके, या पद्धतीने करायचं आहे, असं 3दा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर रिलेशनशिप हील करण्यासाठी इंटेन्शन टाकायचं आहे. अगदी हळूवार आपलं दोन्ही हात हृदयावरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला इंटेन्शन सेट करायचं आहे. रिलेशनशिप हील करण्यासाठी हे इंटेन्शन आहे. आता आपल्याला इमॅजिन करायचं आहे, परिपूर्णपणे महसूस करायचं आहे. माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये जे पण काही बंधन, कर्मबंधन आहे, मी त्या कर्मबंधनातून मुक्त होत आहे. माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये जे पण काही कर्मबंधन आहे, मी त्या कर्मबंधनातून मुक्त होते आहे. माझ्या ह्या जन्मामध्ये आणि कोणत्या पण जन्मामध्ये, ह्या जन्मामध्ये किंवा मागील काही जन्मामध्ये जर माझ्याकडून किंवा माझ्या आत्म्याकडून म्हणजे सोलकडून काही पण गलती कळत नकळत माझ्याकडून मन, वचन, कर्माने काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी माझ्या पतीला आणि माझ्या पतीच्या आत्म्याला आणि पतीच्या आत्म्याला म्हणजेच ऑल सोलला मी अंतःकरणातून माफी मागत आहे आणि मी स्वतःला ही आणि सर्वांना पण माफ करत आहे. कृपया मला ह्या बंधनातून, ह्या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा रस्ता दाखवा परमपिता परमात्मा, डिअर युनिवर्स, किंवा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कृपया मला ह्या कर्मबंधनातून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. आणि त्यानंतर बेसिक होओपोनोपोनो. आपण आता हे इंटेन्शन रिलेशनशिप हील करण्यासाठी इंटेन्शन टाकला आणि आता लगेचच आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर बेसिक म्हणायचं आहे. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कृपया मला ह्या कर्मबंधनातून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला हील करायचं आहे म्हणजेच आपल्या पतीचं नाव त्यामध्ये घ्यायचं आहे आणि होओपोनोपोनो म्हणायचं आहे. जसं की जे काही रिलेशनशिप हील करण्यासाठी जे काही तुमच्या पतीचं नाव आहे, डिअर XYZ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर XYZ, जे काही नाव आहे तिथे नाव घ्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सर्वात प्रथम ही इंटेन्शन सेट केल्यानंतर डिअर युनिवर्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणायचं आहे. त्यानंतर डिअर तुमच्या पतीचं नाव आणि त्यानंतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तुम्ही हे 108 वेळा करू शकता किंवा तुम्हाला जोपर्यंत वाटते की परिपूर्णरित्या आपल्या आणि जर हे करत असताना जे काही इमोशन आहे ते जर रिलीज होत असेल, जे जर बाहेर पडत असेल तर 100% ते बाहेर येऊ द्या. स्टोर हृदयामध्ये करून ठेवायचं नाही आहे. आपल्याला परिपूर्णरित्या फॉरगिव्ह करायचं आहे आणि परिपूर्ण ती काही होल्ड केलेली एनर्जी आहे ती रिलीज करायची आहे. आपल्याला अंदर दाबून काहीही ठेवायचं नाही आहे किंवा पकडून ठेवायचं नाही आहे. ते इमोशन आपल्याला बाहेर काढायचे आहेत. ओके, त्यानंतर युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे झालं होओपोनोपोनो प्रेयर रिलेशनशिप हील करण्यासाठी. ते मग कार्मिक रिलेशनशिप असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची ब्लॉक सिच्युएशन असू द्या किंवा डेली रुटीनमध्ये काही जर प्रॉब्लेम येत असतील रिलेशनशिपमध्ये, तरी पण हे तुम्ही जेव्हा कराल तर तुम्हाला याचे रिझल्ट आपोआप दिसायला लागणार. तर तुम्हाला ही प्रेयर कधी कधी करायची आहे, इंटेन्शन सेट करून तुम्हाला सकाळी लगेच उठल्यानंतर म्हणजेच उठल्याबरोबर परमात्म्याला आजचा दिवस दाखवण्यासाठी धन्यवाद द्यायचा आहे. आजचा दिवस खूप सुंदर आहे
आजच्या दिवसामध्ये खूप मॅजिकल वेमध्ये माझ्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने सर्व काही चांगलं होत आहे. त्यानंतर तुम्हाला ही होओपोनोपोनो प्रेयर करायची आहे. हर रोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट आणि रात्रीला झोपण्यापूर्वी 5 मिनिट. कारण हे जे बॉडी आहे, सोल आहे, काही ना काही निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत असते. त्यासाठी आपल्याला क्लीन करणे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही 5 मिनिट सकाळला, 5 मिनिट रात्रीला करा. 21 दिवस अगोदर करून बघा आणि त्यानंतर जर तुम्ही 3 महिने याला कंटिन्यू ठेवलं, कुठलेही ब्रेक न देता, तर तुम्हाला यामध्ये नक्कीच 100% रिझल्ट दिसतील आणि मॅजिकल वेमध्ये तुम्हाला रिझल्टसुद्धा दिसेल. आणि जर ज्यांचे कुणाचे रिलेशनशिप प्रॉब्लेम नाही आहे, मनीचे प्रॉब्लेम असतील, हेल्थचे असतील किंवा करिअरचे असेल, त्यांनीसुद्धा एक इंटेन्शन सेट करून तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी इंटेन्शन सेट करून होओपोनोपोनो प्रेयरचे जे काही बेसिक वाक्य आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे करत जाल 21 दिवस आणि त्यानंतर 3 महिने लगातार जर केले तर मॅजिकल वेमध्ये आपली चेंज लाईफ होताना दिसते आणि त्याचे रिझल्ट 100% हे मिळत असतात. तुम्हाला हे जे रिलेशनशिपबद्दल मी सांगितली त्याचे रिझल्ट अगदी 7 दिवसामध्ये मिळणार. तर जेव्हा तुम्हाला 7 दिवसामध्ये मिळाले तर तुम्हाला ही प्रोसेस सोडून द्यायची नाही आहे. तर कंटिन्यू 21 दिवस कंप्लीट करायचं, यामध्ये कुठलंही गॅप द्यायचं नाही आहे. कारण तसं जे फ्रिक्वेन्सी असते, जे एनर्जी असते ती 21 दिवसापर्यंत जेव्हा तुम्ही कराल तर आपोआप ते जे काही निगेटिव्हिटी आहे ती रिलीज होत जाते. ओके, ह्या पद्धतीने इंटेन्शन सेट करून होओपोनोपोनो प्रेयर करा. याचे खूपच मॅजिकल वेमध्ये रिझल्ट आहेत. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असणार तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आम्हाला मोटिवेशन देत असतं, अप्रिशिएशन देत असतं. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओवर शांतपूर्वक टिकून राहिलेत, ऐकून घेतलेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.